दिखता है, लाल पल पल रानी पिंक। हम तो भाई काला ही पहनेंगे, सिर्फ काला। Once more! Once more! Once more! तो दुनिया में और रंग नहीं दिखता है, लाल पीला सारा कलर है, लेकिन हम तो भाई काला पहनेंगे, सिर्फ काला। जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामवरती खूपच जास्त ट्रेंडला चालू आहे। तर त्यावरतीच आपण व्हिडिओ बनवला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये बनवणार आहे। तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या। आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन आला असेल तर आपल्या हर्षद क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून ट्रेंडिंग व्हिडिओ रेटिंग घेऊन येत असतो। तर मित्रांनो चला की जरा न घालत तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया। तर मित्रांनो कॅपकट म्हणलं की आपल्याला लागते VPN। तर तुम्हाला प्ले स्टोरवरून सुपर VPN डाउनलोड करायचे, त्याला ओपन करून घ्यायचे आणि UKच्या सर्वांनी कनेक्ट करून तुम्हाला बॅक यायचे। आपलं जे काय कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे। आता मित्रांनो कॅपकटचं जे प्रो व्हर्जन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्रामची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कॅपकटची लिंक पण तिथं दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। आता मित्रांनो इथं न्यू व्हिडिओचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओच्या ऑप्शनवरती यायचं आहे। मी एक तुम्हाला 8 सेकंदाचा व्हिडिओ दिला आहे, तो तुम्हाला ॲड करायचा आहे। फोटोच्या ऑप्शनला यायचं आहे, तुमचा कुठलाही एक ब्लॅक शर्टवाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो सिलेक्ट करून खाली ॲडचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून फोटो आणि व्हिडिओ ॲड करून घ्यायचे। ॲड केल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, दोन बोटांना पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घ्यायचे। अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे, खाली एक ऑडिओचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं सॉन्गच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता तुम्हाला इथं फाईलवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं डिव्हाइसच्या ऑप्शनला जायचं आहे आणि जे काय सॉन्ग मी दिलेले मटेरियलमध्ये ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। अशा प्रकारे 11 सेकंदाचं सॉन्ग आहे। नंतर इथं प्लसवरती क्लिक करून हा सॉन्ग ॲड करून घ्यायचे। आता सॉन्ग ॲड झाल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचे। फोटोची जी लेंथ आहे ती अशा प्रकारे ठेवायची, सॉन्गच्या शेवटपर्यंत प्रॉपर होऊ शकतं। अशा प्रकारे प्रॉपर ॲडजस्ट करायची। ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो आता फोटो आणि व्हिडिओच्या मध्ये जे काय व्हाईट बॉक्स आहे त्या पांढऱ्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये ल्युमन फ्लॅश नावाचा एक ट्रान्झॅक्शन मिळून जाईल, हा तुम्हाला ॲड करायचा आहे। इथं जर नाही मिळालं तर लाईटचं जे काय ऑप्शन आहे यावरही लाईटच्या ऑप्शनमध्ये हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला नक्की बघायला मिळून जाईल। हा ल्युमन फ्लॅश ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे काला। ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं। हा जो ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळणार आहे। नंतर मित्रांनो जिथं फोटो चालू आहे तिथं यायचं आहे, तर आल्याच्यानंतर अजून बॅक यायचं आहे। इथं तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर हे ऑप्शन स्क्रॉल करायचे, इथे तुम्हाला पार्टीचं ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचे। आता इथे तुम्हाला 2 इफेक्ट ॲड करायचे आहेत। पहिला इफेक्ट जे आहे ते तुम्हाला इथं फ्लॅश म्हणून मिळून जाईल, हा फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे। हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे। आता हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळणार आहे, ह्याची लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवायची आहे। आता हा ॲड केल्याच्यानंतर डबल तिथंच यायचे, त्या फोटोपाशीच डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, पार्टीच्या ऑप्शनमध्येच यायचं आहे। नंतर इथे तुम्हाला व्हर्टिकल फिगर्स नावाचा इफेक्ट सापडायचा आहे, तर तिथं बघू शकता मला हा ॲड करायचा आहे। नंतर ह्याची जी स्पेलिंग आहे तुम्ही इथं वरी सर्च केलं तरी हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल, तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। आता राईटवरती क्लिक करायचं आहे, हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे। नंतर ह्याची जी लेंथ ह्याची पण लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवायची आहे, खाली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। आता ग्लो जे आहे ते तुम्हाला ग्लोला 40वरती ठेवायचं आहे, खाली ब्लरवरती जायचे, ब्लरला तुम्हाला 5% ठेवायचं आहे। रेंज जी आहे ही रेंज तुम्हाला 5वरतीच ठेवायची आहे आणि इंटेन्सिटी 0 करायची, फिल्टर 0 करायचं आहे आणि स्पीड जी आहे जशी आहे तशी तेवढी ठेवून अशा प्रकारे ठेवून नंतर राईटवरती क्लिक करायचे। आता हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे। ओके, नंतर बॅक यायचं इथून। आता इथं जिथं फोटो चालू तिथे यायचे, इथे तुम्हाला ओव्हरलीचं ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचे, ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे। आता मी एक तुम्हाला इमोज पेंज दिला आहे, तो तुम्हाला ॲड करायचा आहे। ॲड केल्याच्यानंतर हा जो पेंज अशा प्रकारे दिला आहे, ह्याची पण लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवायची आहे। नंतर मित्रांनो ह्याला थोडं लहान करायचं आहे आणि हा पेंज वरी असा डोक्यावरती प्रॉपर असं सेट करायचं आहे, तर हा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल। आपला जे व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे क्रिएट झालेला बघायला मिळून जाईल। आता व्हिडिओ पूर्ण झाला आता आहे, ह्याच्यावरती लोगो जर लावायचा असेल लोगो तुम्ही ॲड करू शकताय। आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल।